अभिनेता संकर्षण कराडेचा भाऊ आणि अभिनेता अदोक्षस कराडे काही दिवसांपूर्वीच बाबा झाला. मोठ्या धूमधडाक्यात लेकाचं बारसंही केलं आणि नाव ठेवलं अक्षोभ्य. मुलाचं एवढं कठीण नाव का ठेवलं याबद्दल त्याला ट्रोलही करण्यात आलं. याबाबत अदोक्षसने त्याची पहिली प्रतिक्रिया दिलीय. मुलाचं नाव अक्षोभ्य का ठेवलं, शिवाय घरात सगळ्यांचीच नावं इतकी कठीण का आहेत याबद्दल पुढारीच्या मुलाखतीत त्याने स्पष्टीकरण दिलंय. मी ट्रेंड म्हणून माझ्या मुलाचं नाव ठेवलं नाहीये. हे नाव आजकालच्या ट्रेंडिंग नावांमध्ये हरवलेल्या आपल्या भारतीय आणि आपल्या हिंदू संस्कृतीमधलं एक पौराणिक नाव आहे, जी आजकाल कुणाला माहीत नाहीत. आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे. बालाजीचं प्रमुख स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम. आमच्या घराण्यात जी नावं आहेत म्हणजे वडिलांचं नाव गोविंद, आजोबांचं नाव अनंत, भाऊ संकर्षण आणि माझं नाव अदोक्षज. संकर्षणच्या मुलांची नावं सर्वज्ञ आणि स्रग्वी. माझ्या मुलाचं नाव अक्षोभ्य. ही सगळी विष्णू सहस्त्रनामातील प्रामुख्याने विष्णूची नावं आहेत. तसंच जगाला शांतीचं प्रतीक देणारे जे 5 प्रमुख बुद्ध भगवान आहेत त्यांच्यापैकी एकाचं नाव अक्षोभ्य आहे, असं अदोक्षसने सांगितलं. पुढे तो म्हणाला, माझी आई नेहमी म्हणते की आपल्या मुलाचं नाव घेताना धकाधकीच्या जीवनात नामस्मरण कमी पडतंय. त्यामुळे आपल्या मुलांची नावं देवाच्या नावावरून ठेवली, जेणेकरून त्यांची नावं घेताना आपल्या मुखात नामस्मरण होईल. भगवंताचं नाव आपल्या तोंडात येईल. कुठलंही नाव अवघड नसतं. आपल्याला ते नाव नीट उच्चारण्याची सवय नसते. आपल्याला स्तोत्र म्हणण्याची सवय नसते. स्तोत्र रोज म्हटलं तर आपले उच्चार करायला सोपं जातं. ही स्तोत्र म्हटली तर आपल्याला कोणतंही नाव घेणं अवघड वाटणार नाही, असं त्याने सांगितलं. सध्या सोशल मीडियावर मुलांची मॉडर्न आणि वेगळीच नावं ठेवण्याचा ट्रेंड सुरू आहे. पण याला अक्षोभ्य हे नाव कसं अपवाद आहे हे अदोक्षसने सांगितलंय. त्याच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का? शिवाय अदोक्षसचे विचार तुम्हाला पटलेत का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.